आता आपण त्याच्या पुढचा पाठ बघतोय बघा, दोन्ही सभागृहांचा कार्यकाल. ओके. आता दोन्ही सभागृहांच्या कार्यकालाबाबतचं जर कलम बघितलं तर कलम आहे 83. कलम किती आहे? कलम 83 आहे. आता कलम 83 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आपल्याला वरिष्ठ सभागृह, तर ते आहे राज्यसभा. पहिलं सभागृह राज्यसभा आहे. आता राज्यसभेचा कालावधी बघा, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे बघा, स्थायी सभागृह. ते कधीही विसर्जित होत नाही. ओके. मग काय होतं तिथं? तर दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य फक्त तिथून निवृत्त होतात. ठीक आहे. आणि ज्या रिकाम्या जागा आहेत तर त्या दर 3ऱ्या वर्षाच्या सुरुवातीला निवडणुकीद्वारे किंवा राष्ट्रपतींच्या द्वारे नॉमिनेशन थ्रू भरल्या जातात. ठीक आहे. मग आता राज्यसभेच्या सदस्यांची पुनर्नियुक्ती होऊ शकते का? होऊ शकते. किती वेळा होऊ शकते? कितीही वेळा होऊ शकते. राज्यसभेचा सदस्य एकदा निवडून आलेला सदस्य तो पुन्हा कितीही वेळा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असतो. मग आता मूळ घटनेमध्ये राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी दिलेला नव्हता. ठीक आहे. मग घटनेने या सदस्यांचा कालावधी ठरवण्याचा जो अधिकार आहे तर तो संसदेला दिलेला आहे. मग संसदेने त्यासाठी कायदा केला, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951. ठीक आहे. आणि मग या कायद्यानुसार संसदेच्या सदस्यांचा कार्यकाळ ठरवलेला आहे 6 वर्ष. ओके. 6 वर्ष ठरवलंय. लक्षात ठेवा की संसदेच्या सदस्यांचा कालावधी 6 वर्षांचा आहे. राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी 6 वर्षाचा आहे. राज्यसभेचा कालावधी म्हटलं तर ते स्थायी सभागृह आहे. ह्या दोन मध्ये फरक आहे. ठीक आहे. तर याच्याशिवाय जे पहिला, आता मग प्रश्न असा आला की मग जे पहिल्या राज्यसभेचे जे सदस्य होते तर मग हे सगळे सदस्य जर 6 वर्षांनी रिटायर झाले असते तर मग राज्यसभा आपोआपच विसर्जित झाली असती पहिली. ठीक आहे. मग याच्यासाठी काय केलं तर पहिल्या जे राज्यसभेचे सदस्य होते, ठीक आहे, तर ते पहिल्या राज्यसभेच्या सदस्यांमधून 1/3 सदस्यांचा कार्यकाल काय करायला पाहिजे होता तर कमी करणं आवश्यक होतं. ठीक आहे. मग हा अधिकार सुद्धा काय झालेला आहे तर या कायद्यानुसारच ही तरतूद करण्यात आली आणि हा अधिकार देण्यात आलेला आहे कुणाला तर भारताच्या राष्ट्रपतींना. ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे की राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल संपवण्याचा जो क्रम आहे, ठीक आहे, तर तो क्रम ठरवण्याचा अधिकार पण कुणाला दिला? राष्ट्रपतींना तो अधिकार दिलाय. मग याच्यानुसार 1/3 सदस्य हे 6 वर्षाच्या अगोदरच रिटायर केले गेले. राष्ट्रपतींनी त्यांना रिटायर केलं. मग हे कुठले निवडले 1/3 सदस्य तर चिठ्ठ्या टाकून 1/3 सदस्यांची नावं निवडली गेली आणि त्यांना त्याच्यातून रिटायर केलं गेलं राज्यसभेतून. मात्र एकदा रिटायर झालेला सदस्य हा वारंवार राज्यसभेचा सदस्य बनू शकतो. ओके. निवडू शकतो किंवा नॉमिनेट होऊ शकतो. आता याच्यासाठी राष्ट्रपतींनी जो आदेश काढला होता त्याचं नाव आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल आदेश 1952. आता त्याच्यानंतर आहे लोकसभा बघा. आता लोकसभेचा कार्यकाल, तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष एवढ्या काळासाठी अस्तित्वात असते. बघा काय कुठून 5 वर्ष पकडलंय हे खूप महत्वाचं आहे. पहिल्या बैठकीपासून 5 वर्षांचा पिरियड आहे त्याच्यामध्ये. पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष. मग काय होतं 5 वर्ष जर पूर्ण झाली तर तिला विसर्जित करायची गरज आहे का? नाहीये. तर ते आपोआपच विसर्जित होते. ठीक आहे. मात्र 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर जर तिचं विसर्जन करायचं असेल तर ते विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला? राष्ट्रपतींना. त्याबाबतचा सल्ला त्यांना कोण देतं? पंतप्रधान अध्यक्ष असणारे मंत्रिमंडळ देत असतं. मग आता राष्ट्रपतींनी जे काही लोकसभेचं विसर्जन केलं, समजा इन केस 5 वर्ष पूर्ण होण्या अगोदर जर त्यांनी लोकसभेचं विसर्जन केलं तर त्याच्या विरुद्ध कुठल्याही न्यायालयामध्ये अपील करता येत नाही. ठीक आहे. एकदा विसर्जन केलं म्हणजे केलं. एकदा विसर्जन केल्यानंतर ते परत कधीही मागे घेता येत नाही. ठीक आहे. आता राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान लोकसभेचा कार्यकाल सुद्धा वाढवता येतो. तर एका वेळी एका वर्षाने असा कितीही वेळा हा कार्यकाल वाढवता येतो. आणीबाणीच्या संबंधित चॅप्टर मध्ये आपण ती गोष्ट बघितलेली आहे. ठीक आहे. आणि मग आणीबाणी संपल्यानंतर तो जो कार्यकाल आहे तर तो तिथून पुढे संपल्यानंतरच्या तारखेपासून तिथून पुढे 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ वाढवता येत नाही. आणीबाणी मागे घेतल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत नवीन लोकसभेसाठी निवडणुका घेणं बंधनकारक आहे. तशी तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली होती आहे. ठीक आहे. मग जो लोकसभेचा जो कार्यकाल आहे तर तो जी तिसरी आणीबाणी लागली, अंतर्गत अशांतता या कारणावरून जी आणीबाणी लावली तर त्यावेळी तो कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आलेला होता. ठीक आहे. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार तो 6 वर्ष केला. मात्र परत जे मोरारजी देसाईंचं जे गव्हर्नमेंट आलं 1978 मध्ये, ठीक आहे, जनता सरकार आलं, तर त्यांनी काय केलं परत 44वी घटना दुरुस्ती करून तो जो कार्यकाल आहे लोकसभेचा तर तो 5 वर्ष केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा संसदेचं सदस्यत्व. आता संसदेचं सदस्यत्व संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर पहिली गोष्ट तर संसद सदस्यत्वाचे जे पात्रता निकष आहेत, ठीक आहे, तर ते दोन त्याचे स्रोत आहेत. एक म्हणजे
आपली राज्यघटना आणि दुसरं म्हणजे आरपी ऍक्ट 1951. आता इथं दरवेळी मी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 असं लांबलचक म्हणणार नाही. लोकप्रतिनिधित्व कायद्याला आरपी ऍक्ट म्हणतात, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 म्हणतात. ठीक आहे, आरपी ऍक्ट. मग आता ह्या राज्यघटनेमध्ये आणि आरपी ऍक्ट 1951 मध्ये संसदेच्या सदस्यत्वाबाबतच्या तरतुदी मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे. मग घटनेनुसार दिलेल्या ज्या पात्रता आहेत, ठीक आहे, तर त्या पात्रता कलम 84 मध्ये आहेत. घटनेमधल्या पात्रता कलम 84. पात्रता काय आहेत बघा, ह्या पात्रता विचारल्या जातात परीक्षेला. सरळ सेवेच्या परीक्षेला विचारल्या जातात मोस्टली, कंबाईनच्या परीक्षांना पण विचारतात. पहिली पात्रता काय पाहिजे, तर तो पाहिजे भारताचा नागरिक. ठीक आहे, पहिली पात्रता. दुसरी गोष्ट म्हणजे की निवडणूक आयोगाने अधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर, ओके, तो रिटर्निंग ऑफिसर आहे, तर त्याच्यासमोर काय करायचे, त्या सदस्याने शपथ घेतली पाहिजे, जो राज्य लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सदस्यत्वासाठी स्वतःला पात्र समजतो किंवा निवडणुकीला उभा राहतो अशा व्यक्तीने. वयोमर्यादा किती आहे, तर राज्यसभेसाठी वय पाहिजे 30 वर्ष, लोकसभेसाठी वय पाहिजे 25 वर्ष. राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह आहे, वय बघा 30 वर्ष. लोकसभा कनिष्ठ सभागृह, वय 25 वर्ष. ठीक आहे. आणि मग संसदेने घालून दिलेले इतर पात्रता निकष, म्हणजे संसदेने कायदा करून जे काय घडले ते. त्याच्यानंतर दुसरी तरतूद होती आपली कशानुसार, आरपी ऍक्ट नुसार. पहिली तरतूद कशानुसार होती, घटनेनुसार होती. आता बघा इथं काय म्हटलंय की आरपी ऍक्ट काय सांगतो, तर भारतातील कुठल्याही संसदीय मतदारसंघात तो नोंदणीकृत पाहिजे. शब्द महत्वाचा आहे, कोणत्याही संसदीय मतदारसंघात, कोणत्याही. लक्षात ठेवा, एखादा सदस्य लोकसभेतून निवडून येत असेल, पर्टिक्युलरली एखाद्या राज्यामधून, तर उदाहरणार्थ महाराष्ट्रामधून एखादा व्यक्ती लोकसभेवर निवडून जातोय, तर त्यानं महाराष्ट्रामधूनच महाराष्ट्रातल्याच कुठल्या तरी मतदारसंघात तो नोंदणीकृत पाहिजे, किंवा तो ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे तर त्याच मतदारसंघातून नोंदणीकृत पाहिजे, अशी कोणतीही तरतूद इथं नाहीये. भारतातल्या कुठल्याही मतदारसंघातून नोंदणीकृत पाहिजे, म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीला उभा राहणारा सदस्य हा नागालँड मधल्या मतदारसंघात जरी नोंदणीकृत असला तरी सुद्धा तो इलेक्शन साठी पात्र आहे. ठीक आहे. तर हा निकष जो आहे तर तो लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीसाठी समान आहे. ठीक आहे. मात्र जर एखाद्या व्यक्तीला राखीव जागेवरती जर निवडणूक लढवायची असेल, राखीव जागेवर, किंवा तर तो त्या राज्यातला किंवा युनियन टेरिटरीतला काय पाहिजे, सदस्य पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या एससीच्या किंवा एसटीच्या सीटवर एखादा सदस्य उभा राहतो, शेड्यूल कास्टच्या सीटवर उभा आहे समजा, तर महाराष्ट्रामधल्याच शेड्यूल कास्ट मध्ये तो काय पाहिजे, तिथल्याच मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रातल्याच मतदारसंघामध्ये लिस्टेड पाहिजे. आता असं का केलंय, कारण प्रत्येक राज्यानुसार शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं काय होतं, रिझर्वेशन बदलत राहतं. म्हणजे एखादी कास्ट ही महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट आहे, मात्र ती दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये असेलच असं नाही, याच्यासाठी ही प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग आता पहिलं कसं होतं 2003च्या पूर्वी, की राज्यसभेची निवडणूक लढवणारा उमेदवार हा त्या राज्यातलाच पाहिजे अशी तरतूद करण्यात आलेली होती, पण 2003 मध्ये ही तरतूद रद्द करण्यात आली. ठीक आहे. मात्र जर राखीव जागेवर निवडणूक लढवायची असेल तर तो संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामधला एससी किंवा एसटीचा सदस्य असणं आवश्यक आहे. जे वरती लोकसभेला लागू होतं तेच खाली राज्यसभेला सुद्धा लागू आहे बघा. आता सुप्रीम कोर्टने कुठल्या वर्षी हा बदल म्हणजे वैध ठरवलेला, म्हणजे 3 ला बदल केला, 2006 मध्ये सुप्रीम कोर्टने हा बदल व्हॅलिड केलेला आहे. ठीक आहे. आता संसद सदस्यांच्या पात्रता बघितल्या आपण. ठीक आहे, की ह्या एकतर घटनेमध्ये दिल्यात किंवा आरपी ऍक्ट मध्ये दिलेल्या आहेत. तशाच काही अपात्रता पण दिल्यात बघा, संसद सदस्यांच्या अपात्रता. तर ह्या अपात्रता 3 ठिकाणी मेन्शन केल्यात. एक तर पहिली राज्यघटना, दुसरं म्हणजे आरपी ऍक्ट 1951, आणि तिसरं म्हणजे पक्षांतर बंदी कायदा 1985. पक्षांतर बंदी कायदा व्यवस्थित आता आपल्याला करायचा आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या पक्षांतर बंदीच्या मुद्द्याला बरंचसं महत्व आलेलं आहे. त्याच्यामुळे परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता पहिलं घटनेनुसार अपात्रता बघूया. ठीक आहे. अपात्रते संबंधीच्या राज्यघटनेतलं कलम आहे, कलम 102(1) ई पाहिजे, त्याच्यामध्ये ई राहिलेलं आहे बघा इथं. ठीक आहे. 102(1) ई. आता रिसेंटली बघितलं आपण काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, की काँग्रेसचे वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांना काय केलेलं होतं, ह्या 102(1) ई अंतर्गत अपात्र ठरवलेलं होतं. ठीक आहे, घटनेतलं कलम. तर त्यांच्यावरती डिफॉमेशनची केस होती, आबरू नुकसानीची केस होती. ठीक आहे, मोदी समाजाबद्दल म्हणजे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी. त्याच्यामुळे हे कलम लक्षात ठेवा. या कलमाच्या अंतर्गत काय केलेलं आहे, तर त्यांच्यावरती अपात्रतेचं म्हणजे अपात्रता त्यांच्यावरती, त्याच्यानुसार त्यांना संसदेतून अपात्र ठरवलेलं आहे. ठीक आहे. मात्र आता त्यांचं अपात्रता काही काळासाठी त्याला स्टे दिलेला आहे.
आता राज्यघटनेनुसार कोणकोणत्या अपात्रता नमूद केल्यात? पहिली गोष्ट तर लाभाच्या पदावर असणे. ठीक आहे. लाभाचं पद म्हणजे काय ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळखोर असणे. तो कसा आहे? दिवाळखोर, बँकरप्ट आहे, कंगाल आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तो भारताचा नागरिक नाहीये आणि मग त्याने परदेशाशी आपली निष्ठा व्यक्त केली. त्याने दुसऱ्या कुठल्या देशाचं नागरिकत्व धारण केलेलं आहे. ठीक आहे. आणि संसदेच्या कायद्यानुसार तो अपात्र असणे. तर ह्या 4 निकष दिलेले आहेत अपात्रतेचे कशामध्ये? तर राज्यघटनेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेनुसार, आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बघा, याच्यावरती प्रश्न येतो की राज्यघटनेनुसार सदस्याच्या अपात्रतेसंबंधीच्या प्रश्नावरती निर्णय घ्यायचा. मग हा जो निर्णय आहे त्याच्या संबंधी कलम आहे 103. लगेच पुढचं कलम आहे बघा. 102 मध्ये अपात्रता दिलेली आहे आणि 103 मध्ये काय म्हटलेलं आहे की त्या अपात्रतेच्या प्रश्नावरती निर्णय घेण्यासंबंधीचं कलम 103. मग आता हे अपात्र ठरवण्याचा जो अधिकार आहे तर हा अधिकार कोणाला आहे? तर तो राष्ट्रपतींना आहे. ठीक आहे. मात्र याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतात की या संदर्भात जर भारतीय निवडणूक आयोग राष्ट्रपतींना जे मत देतो तर ते मत राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतं. ठीक आहे. राष्ट्रपतींना आपल्या मनानुसार एखाद्या सदस्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाहीये. तर भारतीय निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार, बंधनकारक शिफारशीनुसारच ते एखाद्या सदस्याला अपात्र ठरवू शकतात. ओके. तर जे विरोधी पक्षातील जे सदस्य आहेत तर त्यांच्या सेफ्टीसाठी ही गोष्ट करण्यात आलेली आहे. ठीक आहे. कारण राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कुठलीही कृती करू शकत नाही. हे बंधन त्यांच्यावरती घातलेलं आहे 42 आणि 44व्या घटना दुरुस्तीनं. ठीक आहे. आता लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधली अपात्रता, आरपी ऍक्ट 1951 मध्ये जे अपात्रता दिलेली आहे त्याच्याशी संबंधित घटनेतलं कलम आहे 102.2. ओके. 102.2. आता या कायद्यानुसार कुठल्या कुठल्या अपात्रता आहेत बघा. बऱ्याचशा अपात्रता याच्या मुख्य परीक्षेला विचारल्या जातात. पहिली गोष्ट तर निवडणूक गुन्ह्यांबद्दल तो दोषी आहे आणि निवडणुकांमध्ये काय केलं त्यानं? भ्रष्टाचाराचा अवलंब केला असेल, त्याच्यामध्ये तो दोषी सिद्ध झालेला असेल, त्याच्यावरती फक्त आरोप असून उपयोगाचा नाहीये, तर त्या आरोपाखाली तो दोषी सिद्ध झाला पाहिजे, गुन्हेगार म्हणून त्याला घोषित केलं पाहिजे कोर्टनी, तरच ही अपात्रता लागू होते. फक्त एखाद्यावरती आरोप आहे या कारणावरून अपात्रता लागू होत नाही. ठीक आहे. ती सिद्ध व्हावी पाहिजे. आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्ष जर त्याला तुरुंगवास झाला असेल तर ओके, कारागृहातून मुक्त झाल्यापासून तो 5 वर्ष अपात्र ठरतो. ह्याला अपवाद आहे ते म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता अपवाद अशासाठी करण्यात आलेला आहे की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला नाहीये. मात्र काहीतरी तो गुन्हा करण्याची शक्यता असल्यामुळं त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ओके. मात्र त्यानं गुन्हा केला नसल्यामुळं जर त्याला 2 वर्षापेक्षा जास्त पिरियड साठी जरी डिटेन्शन त्याचं केलेलं असेल तरी सुद्धा तो त्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमधून सुद्धा इलेक्शन लढवू शकतो. ठीक आहे. ठरवलेल्या काळामध्ये निवडणूक खर्चाचा अहवाल देण्यात काय केली? कसूर केली. 2 महिन्याच्या आत काय करायचंय? तर तो 1 महिन्याच्या आत तो अहवाल द्यायचा आहे. ठीक आहे. सरकारी कंत्राट, कामं किंवा सेवांमध्ये त्याचं हित आहे. ओके. अशा कंडिशन मध्ये सरकारचा मिनिमम 25% हिस्सा असणाऱ्या निगम मध्ये, ओके, समजा एखादी सरकारी कंपनीची मालकी, सरकारी मालकीची एखादी कंपनी आहे. ठीक आहे. तर अशा कंपनीमध्ये तो स्वतः डायरेक्टर आहे. ओके. त्याच्यामध्ये मॅनेजर, व्यवस्थापक आहे किंवा त्याचा काहीतरी प्रतिनिधी आहे. तर ही सगळी लाभाची पद आहेत. त्याच्यामुळं इथं आपण वरती बघितले की लाभाचं पद जर त्याच्याकडे असेल तर तो अपात्र ठरतो. 25% जास्त हिस्सा असणार म्हटलेलं आहे. ओके. 25% वाटा. सरकारी सेवेतून त्याला भ्रष्टाचार किंवा देशविरोधी कारवायासाठी काढून टाकलेला असेल तर तो अपात्र ठरतो. याच्याशिवाय लाचलुचपत, त्याच्यानंतर 2 गटामध्ये वैमनस्य निर्माण करण्यासाठी दोषी असणे, या कारणासाठी सुद्धा तो अपात्र ठरवला जाऊ शकतो. अस्पृश्यता, हुंडा आणि सती, अस्पृश्यता, हुंडा आणि सती या गुन्ह्यामध्ये सहभागी होणे आणि त्याचा प्रचार करण्यासाठीच्या गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा होणे. ओके. इथे काय म्हणले? शिक्षा होणे. या कारणासाठी त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता आरपी ऍक्ट नुसार जेव्हा अंतिम निर्णय घ्यायचा आहे तर तो अंतिम निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कोणाला आहे? तर इथे सुद्धा तो राष्ट्रपतींनाच आहे, लक्षात ठेवा. वरती जे घटनेनुसार अपात्रता होती तर तो ठरवण्याचा अधिकार पण राष्ट्रपतींना होता. इथे सुद्धा अपात्र ठरवण्याचा अधिकार पण राष्ट्रपतींना आहे. मात्र सेम तशीच प्रोसिजर आहे की भारतीय निवडणूक आयोगाच्या सल्ल्याशिवाय राष्ट्रपती तशी कृती करू शकत नाहीत आणि भारतीय निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल, ओके, जो काही सल्ला देईल तो राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. 2 कंडिशन, आरपी ऍक्ट आणि कॉन्स्टिट्यूशन ह्या दोन्हीनुसार केलेल्या ज्या शिफारशी आहेत तर त्या दोन्ही शिफारशी सेमच आहेत. ओके. आता तिसरी कंडिशन येते म्हणजे पक्षांतराच्या कारणावरून त्याला पात्र ठरवलेलं आहे. कशाच्या कारणावरून?
पक्षांतर. आता पक्षांतराच्या कारणावरनं बघूयात की कुठल्या कुठल्या कृती ह्या पक्षांतराच्या कारणावरनं अपात्र ठरवल्या जातात. तर ज्या पक्षातून तो निवडून आलाय त्याचं त्यानं काय केलेले सदस्यत्व स्वेच्छेने सोडून दिलेले. ओके, आता तो त्या पक्षाचा सदस्य नाहीये. त्यानं पक्षाच्या विरोधात मतदान केलं किंवा तो मतदानाच्या वेळी तटस्थ राहिला. ओके, म्हणजे पक्षाने त्याला मतदान करायला सांगितलेलं आहे, तर त्याने एकतर त्या पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केलं, म्हणजे पक्षाने एका बाजूने मतदान करायला सांगितलं असेल तर त्याने दुसरंच मतदान केलेलं आहे, किंवा पक्षाने मतदान करण्यासाठी किंवा न करण्यासाठी सांगितलं असताना तो काय राहिलाय, तटस्थ राहिलेला आहे. ओके, तर अशा कंडिशन मध्ये त्याच्यावरती पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता लागू होते. त्याच्यानंतर एखादा सदस्य अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे किंवा स्वतंत्रपणे निवडून आलेला आहे, आणि असं असताना सुद्धा तो उमेदवार दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जर गेला, त्यानं कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश केला, तरी सुद्धा त्याच्यावरती ती अपात्रता लागते. बघा, याचं लॉजिक असं आहे की तो ज्या मतदारसंघातून निवडून आलेला आहे त्या मतदारसंघातल्या लोकांनी तो अपक्ष आहे म्हणून त्याला निवडून दिलेलं आहे. ओके, आणि मग जर तो कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश करतो तर हे काय झालं, तर लोकांच्या विश्वासाचा एक प्रकारे भंग झालेला आहे. ओके, त्याच्यामुळे त्याच्यावरती ही अपात्रता लागू होते. शिवाय जे नॉमिनेटेड सदस्य आहेत, नामनिर्देशित सदस्य, म्हणजे राज्यसभेतले 12 सदस्य आणि लोकसभेतले 2 सदस्य अँग्लो इंडियन, आता ती तरतूद रद्द करून टाकली. तर हे जे सदस्य आहेत यांनी 6 महिन्यांच्या नंतर कुठल्या तरी पक्षात प्रवेश केला तरी सुद्धा त्यांच्यावरती अपात्रता लागू शकते. एकतर त्यांनी काय करायचं की 6 महिन्याच्या आत कुठल्या तरी पक्षामध्ये सहभागी व्हायचं, अदरवाईज त्यांनी काय केलं पाहिजे की कुठल्याच पक्षामध्ये सामील नाही झालं पाहिजे. ओके, तर त्यांच्यावरती ही अपात्रता लागू होणार नाही, अदरवाईज ही लागू होऊ शकते. आता याच्यानुसार अपात्रतेचा निर्णय देण्याचा जो अंतिम अधिकार आहे, तर तो अंतिम अधिकार कोणाला आहे बघा, इतर राष्ट्रपती नाहीये. हा अधिकार जर तो सदस्य लोकसभेचा असेल तर तो लोकसभेच्या सभापतींना अधिकार आहे, आणि जर तो सदस्य राज्यसभेचा असेल तर तो राज्यसभेच्या अध्यक्षांना अधिकार आहे. ठीक आहे, आता ह्या दोन्ही निर्णयांचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं. म्हणजे कुठले निर्णय, की समजा एखाद्या व्यक्तीला सभापतींनी किंवा अध्यक्षांनी काय केलेलं आहे, अपात्र घोषित केलेलं आहे. ओके, मग ह्या दोघांचा जो निर्णय आहे तर त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन, म्हणजे त्यांनी योग्य कंडिशन मध्ये त्याला अपात्र ठरवलेलं आहे किंवा नाही, तर न्यायालय हे बघू शकतं. हे न्यायालयाने सांगितलं 1992 मध्ये, सुप्रीम कोर्टने 1992 मध्ये सांगितलंय. तर एक केस झाली होती, त्या केसमध्ये सांगितलंय किहोतो होलोहान वर्सेस झाचिल्यू या केसमध्ये सुप्रीम कोर्टने हा डिसिजन दिलेला होता. ठीक आहे, आता मंत्रीपद हे लाभाचं पद नाहीये. ओके, एखादा मंत्री असणारा व्यक्ती हा काय करू शकतो, सदस्य होऊ शकतो. ठीक आहे, उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारताचे सध्याचे पंतप्रधान मोदी हे मागच्या टर्म मध्ये सुद्धा पंतप्रधान होते, आणि ते पंतप्रधान असतानाच त्यांनी काय केलं, तर पुढच्या लोकसभेची निवडणूक लढवलेली होती. ओके, असं का करू शकले ते, लाभाचं पद असणारा व्यक्ती, तर बघितलं आपण की तो लाभाचा पद असला तर तो निवडणुकीसाठी अपात्र ठरतो. ठीक आहे, पण इथं मंत्रीपदच लाभाचं नाहीये असं जे स्पष्टीकरण आहे, तर ते 52वी घटना दुरुस्ती 1985 नुसार दिलेलं आहे. ओके, आणि ते स्पष्टीकरण कलम 102 ला जोडण्यात आलेलं आहे. ओके, कलम 102 घटनेमधलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, जागा रिक्त होणे. जागा रिक्त होणे लोकसभेतली किंवा राज्यसभेतली, तर त्या संबंधीचा कलम आहे कलम 101. ठीक आहे, आता दुहेरी सदस्यत्व जर असेल तर जागा कुठल्या पद्धतीने रिक्त होते ते आपण बघू. त्या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत तर त्या आरपी ऍक्ट 1951 मध्ये नमूद केलेल्या आहेत. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आरपी ऍक्ट मध्ये 3 तरतुदी दिल्यात. पहिली गोष्ट, जर एखादा सदस्य हा लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे पण निवडून आलेला आहे, लोकसभेत पण निवडून आलाय आणि राज्यसभेत पण निवडून आलेला आहे, तर अशा वेळी काय करायचं, त्यांनी 10 दिवसाच्या आत ठरवायचंय की त्याला कुठलं सभागृहाचं सदस्यत्व पाहिजे, अन्यथा त्याची राज्यसभेतली जागा रिक्त होते. कायम लक्षात ठेवा, कायम सिनियर हाऊस मधली जागा रिक्त होते, सिनियर हाऊस मधली. ठीक आहे, इथं बघा, आता इथं राज्यसभेतली जागा रिक्त झालेली आहे, मग तो लोकसभेचा सदस्य बनेल. ठीक आहे, आता जर समजा एखादा सदस्य ऑलरेडी एखाद्या विद्यमान गृहाचा सदस्य आहे, ओके, एखादा व्यक्ती ऑलरेडी सदस्य आहे आणि तसं असून सुद्धा तो दुसऱ्या गृहामध्ये निवडून गेलेला आहे, तर अशा वेळी काय होतं, त्याचं पहिल्या सभागृहाची जागा रिक्त होते. इथं किती दिवसामध्ये वगैरे सांगायचं नाहीये, तर आपोआपच काय होते, तर त्याची पहिल्या सभागृहाची जागा रिक्त होते. उदाहरणार्थ, जर एखादा व्यक्ती हा राज्यसभेचा सदस्य आहे, अप्पर हाऊसचा सदस्य आहे, ओके, आणि जर समजा तो लोकसभेमध्ये निवडून आला, तसं निवडणूक लढवता येते. ठीक आहे, तर तो निवडून आला तर आपोआपच त्याची राज्यसभेची जी सीट आहे तर ती काय होणार आहे, रिक्त होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी कंडिशन मध्ये एखादा व्यक्ती लोकसभेच्या 2 मतदारसंघातून 2 जागांवर निवडून आलेला आहे, किंवा राज्यसभेमध्ये सुद्धा तो 2 जागांवर निवडून आलेला आहे,
तर त्यांनी काय करायचे की दोन्हीपैकी कुठल्या तरी एका जागेचीच निवड करायची, अन्यथा त्याच्यात दोन्ही जागा रिक्त होतात. ओके, ह्या 3 कंडिशन आरपी ऍक्ट मध्ये आहेत. एक चौथी कंडिशन ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे, ते म्हणजे जर एखादा व्यक्ती संसद आणि राज्य विधिमंडळाचा पण सदस्य बनलाय, बघा म्हणजे तो संसदेचा पण सदस्य आहे एकाच वेळी, बरं का, एकाच वेळी तो सदस्य आहे संसदेचा आणि राज्य विधिमंडळाचा, तर अशा वेळी त्याने काय करायचं, 14 दिवसांच्या आत मध्ये कळवायचं आहे, 14 दिवसांच्या आत. ठीक आहे, अन्यथा त्याचे सिनियर जी पोस्ट आहे तर ती जाईल, म्हणजे कुठली, त्याची संसदेतली जागा जाईल जर त्याने ते कळवलं नाही तर. किती, 14 दिवसांच्या आत. तर ही जी तरतुदी आहे तर ती कलम 101(2) नुसार ऍड केलेली आरपी ऍक्ट. बघा ह्या ज्या तरतुदी आहेत, ह्या 3 तरतुदी आहेत, तर त्या 3 तरतुदी कलम 101(1) मध्ये आहेत, आणि ही जी 14 दिवसांची तरतूद आहे ती 101(2) मध्ये. एवढं परीक्षेला डिटेल मध्ये विचारलं जाणार नाही. इव्हन राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला सुद्धा विचारण्याची शक्यता कमी आहे, खूपच कमी. ठीक आहे, दुहेरी सदस्यत्व संबंधी अधिनियम आहे, त्याची काही फारशी आवश्यकता नाही. फक्त तो 1950 चा नियम आहे, एवढं लक्षात ठेवा. एकाच वेळी 2 सदस्यत्व असण्यावर प्रतिबंध अधिनियम 1950. ठीक आहे, आता राजीनामा. राज्यसभेचा जो सदस्य आहे तर तो, सॉरी, राज्यसभेचा सदस्य, इथं राज्यसभा पाहिजे ऍक्च्युली. राज्यसभेचा सदस्य काय करतो, तर राज्यसभेच्या सभापतींकडे राजीनामा देईल. राज्यसभेचा जो सदस्य आहे तर तो राज्यसभेच्या अध्यक्षांच्याकडे राजीनामा देतो, राज्यसभेच्या अध्यक्षांच्याकडे. लोकसभेचा जो सदस्य आहे तर तो लोकसभेच्या सभापतींच्याकडे राजीनामा देतो. ठीक आहे, आता बघा, सभापती आणि अध्यक्ष जे आहेत, ओके, तर ते काय भूमिका घेऊ शकतात राजीनाम्याबद्दल, तर जर त्यांना राजीनाम्याच्या सत्यतेबाबत शंका असेल तर ते राजीनामा स्वीकारू शकत नाहीत किंवा स्वीकारत नाहीत. ठीक आहे, किंवा स्वीकारू शकतात, कुठली भूमिका ते याच्यावरती घेऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अनुपस्थिती. ठीक आहे, आता एखादा सदस्य परवानगीशिवाय जर 60 दिवसांपेक्षा जास्त गैरहजर असेल, किती, 60 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त गैरहजर असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त एक कंडिशन अशी आहे की जर संबंधित सभागृह सलग 4 दिवस एकतर ते बरखास्त असेल किंवा स्थगित असेल तर तो कालावधी त्या व्यक्तीच्या ऍबसेंटीच्या दिवसांमध्ये काउंट केला जात नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पद रिक्त होण्याची इतर कारण. आता इतर कारण काय असू शकतात ज्याच्यामुळे पद रिक्त होऊ शकतं, तर एक म्हणजे न्यायालयाने निवडणूक काय केलेली आहे, अवैध ठरवलेली आहे त्याची. दुसरी गोष्ट म्हणजे की त्याला सभागृहानंच अपात्र ठरवलेलं आहे. तिसरं म्हणजे एखादी व्यक्ती राष्ट्रपती किंवा राज्यपालपदी निवडून गेलेला आहे, आणि चौथा उपराष्ट्रपतीपदी निवडून गेलाय किंवा राज्यपालपदी त्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. अशा कंडिशन मध्ये त्याचं पद रिक्त होऊ शकतं. ठीक आहे, आता जर एखादा अपात्र व्यक्ती संसदेत निवडून आला, अपात्र असणारा व्यक्ती, ओके, अपात्रता काय आहे तर ते आपण वरती बघितलेलं आहे आरपी ऍक्ट आणि घटनेमध्ये. जर तो अपात्र म्हणून जर निवडून आला तर त्याची निवडणूक अवैध ठरवण्याची जी पद्धती आहे तर ती घटनेतल्या कुठल्या कलमात आहे तर ती मुळात घटनेतच दिलेली नाहीये, ती तरतूद घटनेत नव्हती. मग घटनेमध्ये काय प्रोव्हिजन होती की अशा कंडिशन मध्ये कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला आहे. मग संसदेने काय केलं, आरपी ऍक्ट 1951 मध्ये त्या संबंधीची तरतूद केली. आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बघा, याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे की अशा वेळी संसदेच्या सदस्याला त्याची जी निवडणूक आहे तर ती निवडणूक अवैध ठरवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे, बघा, संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाला आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जेवढ्या लोकसभेच्या सीट आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल 48 सीट्स आहेत महाराष्ट्राच्या, तर त्याच्यापैकी एखाद्या सदस्याला अपात्र ठरवायचं असेल तर बॉम्बे हायकोर्ट त्या संबंधीचा निर्णय घेईल, आणि त्या निर्णयाविरुद्ध, संबंधित उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये अपील केलं जातं. कुठं केलं जाईल, सुप्रीम कोर्टमध्ये. डिरेक्टली लक्षात ठेवा, लॉजिक इथं असं लागू शकतं की अरे ही तर संसदेची निवडणूक आहे, मग ह्याच्यामध्ये स्टेटचा कसा काय रोल असेल. ओके, मग ह्याच्यामध्ये डायरेक्टली सुप्रीम कोर्टच तो डिसिजन देईल, तर तसं नाहीये. तर पहिल्यांदा उच्च न्यायालय आणि मग सर्वोच्च न्यायालय असे प्रोव्हिजन आरपी ऍक्ट 1951 मध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शपथ, प्रतिज्ञा आणि वचनबद्धता. शपथ, प्रतिज्ञा आणि वचनबद्धता. आता ह्या संबंधीचं कलम आहे बघा 199 आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतं ते संबंधी कलम 199. ठीक आहे, तर दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना शपथ कोण देते, शपथ लक्षात ठेवा की त्या सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती देत नाहीत, तर ते देण्याचं काम करतात राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेला एखादा व्यक्ती. ठीक आहे, जोपर्यंत एखादा व्यक्ती शपथ घेत नाही तोपर्यंत त्याला संसदीय विशेष अधिकार आणि संरक्षण मिळत नाही. ओके, शपथ घेणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, आता
जर एखादा व्यक्ती शपथ घेण्यापूर्वी, त्याची वचनबद्धता व्यक्त करण्यापूर्वी तो गृहामध्ये उपस्थित असेल आणि गृहामध्ये त्याने काय केलं, मतदान केलं, किंवा त्याला माहितीये की आपण संसदेत बसण्यासाठी अपात्र आहोत, ओके, असं असताना सुद्धा तो संसदेच्या सभागृहामध्ये बसलेला आहे, किंवा संसदीय कायद्यानुसार गृहामध्ये हजर राहण्यास किंवा त्याला मतदान करण्यास बंदी घातलेले असं माहित असताना सुद्धा त्याने त्या कृती केल्या, तर तो दर दिवसाला 500 रुपये एवढ्या दंडाला पात्र असतो. किती? 500 रुपये एवढा दंड. जर त्याने काय केलं, तो गृहात उपस्थित राहिला आणि त्यानं वोटिंग केलं तर. ओके. पुढची कंडिशन आहे, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वेतन आणि भत्ते. ठीक आहे. तर आता वेतन आणि भत्तेशी संबंधित घटनेचे कलम आहे 106. संसदेच्या दोन्ही गृहांच्या सदस्यांचं जे वेतन आहे तर ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. ओके. मग घटनेमध्ये निवृत्ती वेतनाची तरतूद नव्हती बघा कुठं. ठीक आहे. मग निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन तर 1976 पासून ऍक्च्युली संसद सदस्यांना पेन्शन द्यायला सुरू केलेलं आहे. ठीक आहे. आणि ही पेन्शन 5 वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाते. आता हा जो 5 वर्षाचा कार्यकाल आहे तर इथं हा मुद्दा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की ही जी पेन्शन आहे ती 5 वर्षांसाठी दिली जाते का संपूर्ण त्याच्या लाईफ टाइम म्हणजे जेवढा पिरियड तो जिवंत आहे